हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आळशी रम्या, गावाचं नाव होतं सुकन्यावाडी. तसं ते तर एक छोटंसं खूपच सुंदर गाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, हिरव्यागार शेतांनी वेढलेलं, विहिरीचं गोड पाणी आणि फुलपाखरं उडणारी पाखरं, सगळं काही जणू चित्रातल्या गावासारखं होतं. या गावात राहत होता रम्या. वयाने अवघा 25शीचा, पण आळस मात्र त्याच्या रक्तातच भिनभिनलेला. उठायला सूर्योदयाची वाट पाहणं तर दूरच, सकाळचे 11 वाजले तरी रम्या अजून पांघरुणातच असायचा. आई आरती त्याला उठवण्यासाठी नेहमी धडपड करायची, पण तो नेहमी म्हणायचा, आई थोडं झोपू दे ना ग, उद्यापासून सगळं करू. पण तो उद्या कधीच येत नसे. त्याच्या वडिलांचं शेत होतं, पण 3 एकर भरमसाठ जमीन. पण रम्या कधीच त्या शेताकडे लक्ष देईना. बाबा रघुनाथराव आता म्हातारे झाले होते. ते हळूहळू थकू लागले होते. शेतातलं काम एकट्यानं करणं अशक्य झालं होतं. म्हणून त्यांनी रम्याला मदतीस बोलावलं. बाबा, एवढ्या उन्हात मी येणार नाही, पाऊस पडला की जाईन, रम्या थेट सांगायचा. शेजारील रामू, गंग्या आणि इतर तरुण सकाळी लवकर उठून शेतात जात. त्यांचं शेत बहरू लागलं होतं, पण रम्याचं शेत कोरडं पडत चाललं होतं. गावातल्या लोकांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण रम्या फक्त हसून गप्प बसायचा. त्याला वाटायचं कधीतरी काहीतरी होईलच ना, एवढी धावपळ काय करायची, काय गरजेची आहे. आता गावामध्ये सण जवळ आला होता, माघी पोळा. सगळ्यांनी बैलाची सजावट करायला सुरुवात केली होती, पण रम्याचे बैल कृश, अशक्त आणि खूपच उपाशी होते. शेत काम करत नसल्याने त्यांना खायला गवतही मिळत नव्हतं. ते पाहून रम्याला थोडंसं वाईट वाटलं, पण त्याचं वाईट वाटणं थोड्या वेळापुरतंच टिकायचं. परत त्याचं शरीर आळसाच्या सवयीकडे झुकायचं. एका रात्री आईने त्याला थेट विचारलं, बाळा, तुला असं वाईट वाटत नाही का? सगळे पुढे जात आहेत आणि तू मागे पडतो आहेस. रम्या काहीच बोलला नाही. त्याच रात्री रम्याला एक विचित्र स्वप्न पडलं. त्या रात्री रम्याला एक विचित्र आणि थरारक स्वप्न पडलं. तो एका अनोळखी जागी होता. सर्वत्र काळोख होता. फक्त एका टोकाला एक जुना आरसा ठेवलेला होता. त्या आरशात काहीतरी चमकत होतं. तो पुढे गेला. आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण ते जसं रोज पाहायचा तसं नव्हतं. चेहरा मलूल झालेला होता, अंगात जीर्ण कपडे होते, हात पाय सुकलेले, डोळ्यात आशा नाही आणि आजूबाजूला उद्ध्वस्त झालेली शेत, कोरड्या विहिरी आणि उपाशी बैलांची तोंड दिसत होती. आरशातून एक आवाज आला, हा आहे तुझा भविष्यकाळ रम्या. तू काहीच केलं नाहीस म्हणून तुला काहीच मिळालं नाही. रम्याला धडधडायला लागलं. तो आरशापासून पळू लागला, पण अंधार त्याचा पाठलाग करत होता. तेवढ्यात त्याला एक झपाटलेला वृद्ध दिसला. चेहरा ओळखीचा होता. ते त्याचेच वडील रघुनाथराव होते, पण वृद्ध आणि थकलेले. रम्या, तू मदत केली असतीस तर हे सगळं वाचलं असतं. माझा जीव वाचला असता. रम्याने किंचाळत डोळे उघडले. तो श्वास घ्यायला धडपडत होता. छातीवर, तोंडावर सगळीकडे घाम आला होता आणि त्याला जाणवलं हे स्वप्न नव्हतं, हा एक इशारा होता. त्या दिवशी सकाळी पहिल्यांदाच रम्या स्वतःहून उठला. आंघोळ करून शर्ट पायजमा घालून थेट शेताकडे निघाला. आई आश्चर्यचकित झाली. रस्त्यात रामू, गंग्या त्याला पाहून थांबले. काय झालं रे रम्या? सूर्य पश्चिमेला उगवला का काय आज? रामू हसून म्हणाला. पण रम्या हसला नाही. तो म्हणाला, माझं बरंच नुकसान झालंय, पण आता थांबायचं नाही. मला शेत पुन्हा बहरवायचंय. गावकऱ्यांनी सुरुवातीला त्याचं फारसं गांभीर्याने घेतलं नाही, पण काही दिवसात त्याचं काम पाहून सगळ्यांना धक्का बसला. रोज पहाटे 5 वाजता रम्या उठायचा. शेतात नांगरणी, बियाणं पेरणं, पाणी देणं, सगळं काम तो स्वतः करायचा. जुन्या बैलांना कोसून पुन्हा तगडा केला आणि त्या उपाशी कृश जनावरांच्या डोळ्यात पुन्हा चमक दिसू लागली.
आईला मात्र एक गोष्ट सतावत होती, ती तात्पुरती चांगुलपणा आहे की खरी जागृती. पावसाळा सुरू झाला, इतरांच्या शेतात बियाणं तयार होणं, पण रम्याचं शेत अजून मागं होतं. मेहनत अजूनही पीक उगवत नव्हती. काही दिवस पाऊस थांबला आणि ऊनही वाढलं. रम्याला काळजी वाटायला लागली. मित्रांनी सांगितलं, एवढा त्रास करून काय उपयोग रे, शेवटी पीक नाही आलं तर. रम्याच्या मनात आळस पुन्हा पाय पसरू लागला, पण तो थांबला नाही. त्याने शेजाऱ्याच्या गंगाच्या सल्ल्याने कंपोस्ट खत तयार केलं. विहिरीचं पाणी शिल्लक नव्हतं म्हणून त्याने ओढ्यातून बादल्याने पाणी भरून शेतात नेलं. आई त्याला अंधारात विहिरीवर एकटं पाहून थांबवायला आली, पण रम्याचं उत्तर होतं, आई, मी आळशी म्हणून किती नुकसान केलंय. आता थांबलो तर सगळं वाया जाईल. हळूहळू शेत हिरवं होऊ लागलं. पिकांची पानं डोलू लागली. बैल पुन्हा कामात रस घेऊ लागले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटू लागलं. एके दिवशी गावच्या सरपंचांनी सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीचं मूल्यमापन करायचं ठरवलं. आणि विशेष बाब म्हणजे रम्याचं शेत सर्वात जास्त उत्पन्न देणारं ठरलं. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर झाला. सरपंच म्हणाले, ज्याला आम्ही आळशी रम्या म्हणायचो तो आज सगळ्यांचा आदर्श ठरलाय. त्या रात्री रम्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता. आई म्हणाली, बघ, मेहनतीला पर्याय नाही, पण हे तुला सांगायचं किती दिवस लागले. रम्या हसून म्हणाला, आई, मला हे फक्त ऐकायला नको होतं, अनुभवायला लागलं. त्याच अनुभवाने मला जागा केलं. आईच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू वाहू लागले. आज रम्या गावात तरुणांना प्रेरणा देतो. तो शेतकरी असूनही त्याच्या गावात तो परिवर्तनाचा दूत म्हणून ओळखला जात आहे. तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, आळस म्हणजे स्वतःच्या स्वप्नांची हत्या. तुम्ही झोपत राहिलात तर आयुष्य पुढे निघून जाईल आणि एक दिवस तुम्ही मागे उराल, रिकामी आणि पश्चातापाने भरलेले. मुलामुलींसाठी बोध ही कथा आपल्याला शिकवते की आळस हे आपलं सर्वात मोठं शत्रू आहे. आळसाने आपल्याला वेळेवर जागं होऊ दिलं नाही तर संधी हातून निघून जाते. मेहनत आणि सातत्य हेच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. रम्याचा आळस आता पूर्णपणे नाहीसा झाला होता, पण खरी परीक्षा त्याची अजून बाकी होती. एक दिवस संपूर्ण गावात जोरदार वादळ आलं. पीक आडवी झाली, काही झाडं उन्मळून पडली आणि अनेकांच्या शेतात खूप नुकसान झालं. गावात हळहळ सुरू झाली. रम्या स्वतःचं शेत पाहायला गेला. काही भाग नक्कीच खराब झाला होता, पण त्याने आधीपासून जमिनीला चांगली काळजी घेतली होती, त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याचं नुकसान फारसं झालं नव्हतं. तो घाबरला नाही. त्याने गावकऱ्यांना एकत्र केलं आणि म्हणाला, आपल्याला पुन्हा मेहनत करावी लागेल, पण घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. हे ऐकून गावकऱ्यांनी त्याच्याकडे आशेनं पाहिलं. त्या दिवशीपासून रम्याने केवळ स्वतःच्या शेतापुरतं न थांबता इतर शेतकऱ्यांना सुद्धा मदत करायला सुरुवात केली. कोणी खत वापरणं चुकवतंय का, कुठल्या विहिरीचं पाणी कमी पडलंय का, कोणाला शेतीबद्दल मार्गदर्शन हवंय का, रम्या सगळीकडे मदतीसाठी उभा राहिला. रम्याचा स्वभाव बदललेला होता. आता तो आळस नव्हता, तो खरा कर्तृत्ववान माणूस झाला होता. त्याने गावातील काही तरुणांना एकत्र करून युवक शेती मंडळ तयार केलं. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय पद्धती, बाजारपेठांशी थेट संपर्क यावर मार्गदर्शन घेतलं. गाव बदलायला लागला आणि या बदलाचं मूळ कारण फक्त एक होतं, रम्या. एका संध्याकाळी गावात एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शेतकऱ्यांना सन्मानित केलं जाणार होतं. सरपंचांनी सांगितलं, आज आपण सन्मान करणार आहोत त्या व्यक्तीचा ज्याला एकीकडे आळशी समजलं जायचं, पण ज्याने स्वतः बदला घडवून आणत गावाला ही नवी दिशा दिली होती. सगळ्यांचा आवाज एकटवला. रम्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने विचार केला, हे सगळं मी कसं केलं? आळशीपणातून एवढा बदल कसा घडवला? उत्तर त्याला माहीत होतं, स्वप्नातून मिळालेला इशारा. आईच्या शब्दातली तगमग आणि स्वतःच्या आत उमगलेली प्रेरणा. सन्मान स्वीकारताना रम्याने सर्वांसमोर एकच वाक्य म्हटलं, आळस म्हणजे अंधार, जोपर्यंत तुम्ही त्यातून बाहेर पडत नाही.
तोपर्यंत आयुष्य उजळणार नाही. मेहनत हा एकमेव दिवा आहे जो अंधार घालवतो. गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. आळस हा एक न दिसणारा आजार आहे जो हळूहळू आपलं स्वप्न, आपली मेहनत आणि आपला आत्मविश्वास संपवतो. कोणतंही वाईट वळण कायमचं नसतं, पण ते सोडून पुढे जाण्यासाठी एक मोठा निर्णय, एक ठाम मनोवृत्ती आणि एक प्रेरणा लागते. बदल एकट्याने शक्य आहे, पण तो इतरांमध्ये आशा निर्माण करतो. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.